बऱ्याचशा शेतकऱ्याच्या हाडी आता वाळाल्या आहेत किंवा काढायच्या आहेत किंवा शिजत असतील, तर त्यांच्या मनात एक दुखी राहते की भाव आता काय पुढे चालून राहतील 1 महिन्यानी 2 महिन्यांनी. काय सांगाल तुमचं, वाढतील का कमी होतील का? असं चांगलं आहे नाही, असंच रेग्युलर कंटिन्यू चांगलं आहे. चांगलं आहे. आता बाकीची इच्छा तुमची आहे. भविष्यात ज्या प्रकारानं आता आवक भरपूर आहे. आता आवक भरपूर आहे, मात्र क्वालिटीमध्ये पण प्रॉब्लेम उतारे पण कमी आहे आणि शेतकऱ्यांना आता सध्या लेबर वगैरे भेटत नाही आहे, त्या हिशोबानं थोडी त्यांना कष्ट व्हायले. मात्र येणारा टाईम हालतसाठी खूप चांगला चांगला आहे. राहा, आमची पण अपेक्षा आहे आणि आमची पण इच्छा आहे की शेतकऱ्याला नेत्याने म्हणलं ना भविष्य चांगलं आहे. हो, म्हणजे हेच कंटिन्यू राहतील किंवा 1-2 हजारांनी चांगलं वाढतील. वाढण्याची अपेक्षा आहे. थोडं थांबून एकदा प्रेशर झाल्यानंतर भाव वाढू शकतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट शेतकरी मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आहे दिनांक 24 एप्रिल 2026 शुक्रवार. पाहूया आज कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड येथे आज हळदीला काय रेट मिळालेला आहे. बरेच शेतकरी आपला यूट्यूबचा व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. पहिले काय भाव? 400. 13,000 काय झालं चौकात? 11,500 12,000 12,000 5 50 600 कितने कट्टा है? 11 कट्टा है. 13,000 5
पाच 13,000 किती? काय करा 13,600. ऐकत आहे की कानं खुली येते 13,005 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 50, 10, 15, 20, 25, 30, 40, 50, 5 3 एमटी के काय झालं लका तेरह हजार 5, 50, 55, 100 5, 50, 55, 200 5 5 10, 15, 20, 25, 30, 40, 300 5, 50, 400 5, 50, 500 5, 50, 600 5, 10, 15, 20, 25, 30, 35 40 नरेश तीन एमटी के बारह हजार 500 5 50 55 600 5 50 55 700 5 50 55 800 5 50 55 900 13,000 13,000 छोड़ो अपने चाहिए 13,005 सब लगा 5 200 3 एमटी के तक 200 छोड़ो 3 ATC काय भाव येईल? गाडी तिला काय भाव लागला का? 13,700 रुपये. कोण आहे शेतकरी तुम्ही? किती एकर होती? 1.25 एकर. किती क्विंटल झाली? किती पोते आहे? 45 पोते. हां बेना ठेवून 45 पोते भरले. 45 म्हणल्यानं सरासरी 25 धरा 25च्या वर होईल. 25 धरा की 25. 14,200. राम राम काका. बारसगाव राम राम म्हणालो. राम 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 कोण्या गावचं तुम्ही? बारसगाव बारसगाव. किती एकर आहे होती? 1 एकर किती झाली? 42 कट्टे 42 कट्टा. काय भाव? 14,200. 265 मस्त लागला भाऊ. सांगा काय आज 14,000चा आकडा आहे ना. आमच्या हिशोबाने कमीच आहे. हां आमच्या हिशोबात 15च्या वर जावा काहीतरी. नाही मागच्या व्हिडिओमध्ये 4 दिवसाखाली व्हिडिओ केला की नाही ते 14,200 गेला. आज आता पहिली वेळेस 14 गेला. 13चा आकडा झाला ना जास्त. 13,000च्या मध्ये खर्च भरपूर लागला आहे. हां खर्च आहे ना. 3 लाख रुपये एक खर्च आहे. लागवडला बघा आवक आहे सध्याच्याकडे. खर्च नाही करावा लागते. म्हणजे मनानं पाहिजे
5 400 405 405 405 13,405 22 करता 3 बरोबर 68 करतो गणपती हे कोण आहे शेतकरी या हे शेतकरी कोण आहे हे शेतकरी कोण आहे हा काय लागला भाऊ 14,330 कोण्या गावचे तुम्ही धडी धरी 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 किती एकर होती हळद 1.5 एकर किती झाली 45 कटे झाली बरं लागलाय भाऊ 555 555 एक कटाकट इकडे $14,655 कोण शेतकरी तुम्ही शेतकरी तुम्ही किती एकर होती 2.5 एकर किती झाली 90 कट्टा 2.5 एकर मध्ये 90 कट्टा मस्त झाली चांगला लागला भाऊ एवढा नाही तेवढा शेतकरी नाही तेवढा भाव काय करणार जे आहे तरी बी बराच लागला मला लागत राहटीची राहटी 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 दुःखा राहटी पानम तालुका ये किसका है दिखाओ ना फिर 605 705 10 रुपये 3 जी 13,700 बघू गट्टू 100 कम 12,900 13,000 50 50 100 50 50 200 50 55 255 305 50 55 95 400 100 कमा 5 10 310 गाडी खाली कर 13,400 13,300 ये लोग छोटा सेट 900 कितना 13,900 5 13,905 रुपये महाराज उड़ गई ओ महाराज 13,905 थोड़ा 3 चांगले
नको भाव 200 नव्वद भाई छोड़ो भाई 3 धोती का 55 900 55 14,000 14,000 रुपये पप्पू शेठ पप्पू 12,500 रुपये हे बी जास्त किलो बापू जाऊन दे रे हे चव्हाण साहेबाचा माल आहे म्हणून दाखवला नको हो शुक्रवार तुम्हाला 500 रुपया बोलो एक ही बोले मैं आनंद सर आज करूँ क्या हुआ 12,500 मेरा देना 25 25 50 सर 795 नाही ती 12,755 आपण घेतलं तर गेले नंबर एक माल नाही तर 5 नंबर घेते तुमचं कोणतं आहे मला 48 अच्छा ते नको मला 12,500 रुपया 650 650 700 13,000 13,000 रुपये 3 आनंद आराम से क्या होकर वाले बोलो उनको फोन करके आपको तुम्हाला येते याच्यावरती माल पहा कसा आहे काय लागला काका भाव भाव काय लागला 14,500 मंड्याला मंड्याला 13,300 शेंग सोडली नाही का नाही सगळे सोडले बोलले सोडले काय अपेक्षा आहे तुमची 16,000ची अपेक्षा 16,000 किती एकर होती हां किती एकर होती 1.5 एकर 1.5 एकर किती झाली हे झाली 74 कटा नाही 94 कटा 94 मस्त झाली मंडा आणि शेंगी सोडली नाही का तुम्ही नाही क्वालिटी आहे मग एवढा चांगला माल स्वस्त म्हणून करून काय फायदा होणार हां एवढा चांगला माल कमी भाव देऊन काय फायदा आहे शेतकऱ्याचा भाव योग्य लागला सोडून देते म्हणून तरी 25 तारखेचा थोडंसं 14च्या वर जाऊ लागला आज तर 13 13.5चा दरम्यान आहे 13 चालली 16ची अपेक्षा आपली लई कमीमध्ये खरेदी करायची 13 13.5 14 काय भाव आहे काय बरोबर आहे जे रेट आहे त्यानुसार तर घ्यावं लागेल. माल क्वालिटी बघून ते क्वालिटी पिकवले कसं राम राम काका राम राम कोण्या गावची कुरगाव भाऊ बाबाराव लेंडाळे कुरगाव किती एकर आळत होती 1 एकर होती किती झाली 1 एकरमध्ये 60 कुकर निघाले त्याच्यामध्ये 40 कट्टे याचे झाले आपले शेंगाचे 15 कट्टे झाले बंड्याचे आणि 35 क्विंटल बेणं ठेवलं. भाव काय लागला भाव लागला 14,790 रुपये. बरं लागला बरा लागला पण साहेब आता तसा खर्च नेमान आम्हाला तरी पण कमीच आहे. हां क्वालिटी आहे तुमच्या माल क्वालिटी आहे म्हणून भाव लागला. क्वालिटी आहे चांगली आणखी काय सांगा आणखी काय सांगा आता काय सांगावं साहेब त्याच्यामध्ये सगळं कमी त्याच्यामध्ये खर्च खूप यायला पण साहेब तेवढा खर्च करून भाव त्याचा भेटला गेला हो बरोबर आणि याला कीड लागणं औषधी सोडणं हे बॅगा सोडणं खूप खर्च करावं लागला वातावरण सगळं वातावरणाला सूट होण्या गेले हो. तरी पण एवढं करून भाव भेटला गेला. यावर्षी पाऊस जास्त झाला यावेळेस पाऊस खूप झाला त्यामुळे हा जास्त सोडले तरी आवरेज कमी झाली तरी एवढ्या तरी आपल्याला चांगला पावसाळ्यात क्वालिटी आहे क्वालिटी क्वालिटी आणि आवरेज पण आली.
काल मी व्हिडिओ केला तर एका शेतकऱ्याने काय म्हणलं किती 40 क्विंटल कधी झाली म्हणलं हां तर नाही तर कमेंट आली मला त्या व्हिडिओला की शेतकऱ्याला भ्रमित करू नका पण 10 ते 15चं ॲव्हरेज येते. नाही खरं सांगतो तुम्हाला. नाही असे खूप सारे शेतकरी आहेत 35, 30 किंवा 40चं उत्पन्न करणारे आहेत. हो आता हे जवळपास 40 होतं साहेब. हां 40 क्विंटल बेना आणि एवढं माल म्हणजे काढून तुमचं 40-45 होत जाते. तेच म्हणलं चांगलं झालं. हां तुमचा निघणं आली 1 एकरमध्ये तुम्ही 40 म्हणाले काची निघण बघा का आता शेतकरी तुमच्या समोर आहे ना. एखाद्या शेतकऱ्यात निघाले हा एकाने हा तेच नियोजन 90% शेतकरी पण त्यांचं तेच आम्हाला सांगायचे आता तुमचं नियोजन यांचं नियोजन किंवा शेती करण्याची पद्धत 2 लाख खर्च झालाय 2 लाखाची हळद होत नाही आता होत नाही बरोबर आहे. 2 एकरमध्ये हो बरोबर आहे. सगळं ठिबक सगळं खर्च सगळं. करून हे बेनं घेऊन नवीन बेनं घेतलं होतं आम्ही हो. तर 2 लाख रुपये झालते 2 लाख होत नाहीत आता. हो आता मी सांगतो तेच आता काही आपण शेतकऱ्याचे झाले. तुमचं निघालं असं मला लई हा लई शेतकऱ्याचं निघत नाही 95% हा, नाही निघालं, आता आपण 5% निघालं. हा आपण प्रत्येक शेतकऱ्याचे रिव्ह्यू होता असं काय यांना जास्त झाली म्हणून नाही असं नाही साहेब. तुमचं पण तुम्हाला 15 क्विंटल झाली ना तरी तुमचं घेतोय आपण 10 क्विंटल झाली 15 नाही हा तेच 15 झाली तरी सगळं बरी आता होतं. काल अचानक शेतकऱ्याला ते विचारलं आपण काय भाव लागलाय किती झाली तर किती झाली म्हणजे त्यांनी म्हणलं आपल्याला चांगले झाले 40 क्विंटल झाली म्हणजे छान झालं साहेब. ते त्या शेतामध्ये मला कमी झालं ना तेच म्हणाले ते पण माझंच माल आहे ना. हां त्याला काय भाव लागला बरोबर होतं. 35 रुपये निघाले. त्याला काय भाव लागला त्याला लागला 13,800 लागला. हां 13,800. हा, तेच. 5 जणाला निघाला 100 हा 100 5 हो बरोबर आहे बरोबर घरात आहे. थोडं शिरलं पाऊस जास्त झालाय जमीन चांगली किंवा भारी किंवा कोणती जमिनीला पाणी जास्त होतंय कोणत्या जमिनीला चांगली जमीन चांगली होती. हा चांगली आहे. त्यामध्ये पाणी नाही थांबलं. हा हा ओके राम राम कोण्या गावची हिंगोली जिल्हा तर चांगला भाव आहे का चालवलं सारखाच इथलं हा तिथलं सारखंच हिंगोलीला विजिट द्यायचा चला प्लॅन ते काहीतरी मार्केट बंद आहे का सध्या बंद होतं होईल आता किती आता हळद किती आणलं हळद आणली होती आम्ही 60 रुपये 65 फूट भाव काय लागला भाव लागला 13,600 13,075 ठीक आहे हां हेच याच्यावरती उठे घ्या किंवा शूटिंग नाव क्वालिटी दाखव आवाज सगळं शूटिंग जाते ते ओळखू नाहीत नाव तू काय मारुत राव भाऊ आपण क्वालिटी दाखव क्वालिटी दाखवली ना कळते शेतकऱ्यांना किती एकर होती बिला आमची 1.5 एकर होती 1.5 एकर किती कटा झाला 62 कटा मस्त झाली काय झाली हो कमी झाली हो म्हणजे सध्याच्या घडीला मस्त झाली म्हणा पाऊस या काळात आता या वर्षीचा पाऊस एवढा झालाय ना त्याच्या हिशोबानं बरीच झाली म्हणायची कारण काय शेतकरी खर्च निघून झाला ना हा बरी झाली खर्च नाही निघाला पावसामुळं एकरी किती खर्च केला? निघायचं खर्च झाला 50-60 हजार रुपये 50-60 हळदीला खर्च आहे 10,000 काढायचं 20,000 25,000 काढायला. काढायचं रोजगारीच चालली जास्त काय करायचं मग याच्याशिवाय कोण आहे? त्याच्यापेक्षा रोजगारी केलेली परवडली शेती करण्यापेक्षा त्या महाराजांनी केलेले बरं हा ते महाराज महाराजाकडे थोडं कॅमेरा हे महाराज हे पोते शिवाय आपण दाबण सुतळी आणून जवळ झाले. थोडी बरं आहे हळदीनं दाबण सुतळी घेऊन 10 रुपये पोता आहे 10 रुपये पोते शिवलं तिथं 1000 पोते शिवलं किती वाले विचार करा इथे कोट्यात इतकं नाही आली आपण एक काडी येतो आपण एक काडी येऊन आणा तिथं येणारा तर तिथं राखण आहे उपाशी आहे 10 महिने तिथं घालून इथं आणलं व्यापारी हा. शेतकऱ्याचं कोणी ऐकायचं नाही सध्या आज तर लईच कमी दिसायला आहे भाऊ रोज कमी काय शेतकऱ्याला लुटायचे माल. खाली पाडायले 17,000 भाव चालू आहे रोजी माणूस भेटणं झाले येण्यात म्हणा त्याचं लग्न आहे एवढं हा त्याचं लग्न आहे. काय चाललंय? उभया तुमचं लग्न आहे हो तुमचं लग्न आहे सुद्धा देईन झालेलं. लग्नाचा खर्च निघणार नाही लग्नाचा खर्च नाही पोराच्या लग्नात निघणार पोरीच्या लग्नाचा कोण निघणार पोराच्या लग्नाचा खर्च निघणार 10 लाख गुंडा घेतला 12 लाखाची संगत केली काय करावं ना लग्नाचा खर्च निघाला पोरगी द्या कोण तयार नाही शेतकऱ्याला काय करावं मुलगी द्यायचं काय तुमचं नाव काय नाव प्रसाद सकाराम जानकर राहणार पारडी
आम्ही आणले बघा 61 गट्टे. भाव लागला 13,300. हे तुमचीच आहे ना ही? 13,695 रुपये. काय आता 70,000 रुपये घातले, 20,000 काढायला लागले. 2 फाऱ्या चोरून नेले आमच्या. भावामध्ये समाधान नाही म्हणे. भावामध्ये समाधानच नाही, काय करावं. तसंच आता विकावं लागणार. सोडली का नाही? आता सोडायचा विचार चालू आहे, बघू तर वाढतात तेच चालू आहे. हो सर, आय डी द्या बघ तुमची. सोडली का नाही मग? हळद सोडली का नाही? काय करणार घरी नेऊन काय करणार? बंड्याला काय लागलाय? बंड्याला 13,415. बंड्याला जास्त लागला. बंडात परवडलं. बंडात परवडलं. निघते संचार भाव जास्त आहे. हां तुमची आय डी सांगा. 5 50 55 100 5 50 55 200 5 50 55 300 5 13,000. एक मिनट नहीं ले रही हो, क्यों लिया? किती भैया? 13,300. मजदूरी करो. वो नहीं मजदूरी कर रहे, 500 में मैं ले रही है, 200 में नहीं ले रही हो. राम राम. राम राम. काय लागला भाव? 13,000. 13,000 लागला. तुमची आहे का? माझी नाही. हो. बंड्याला 13,000 लागला. शेंगाला? शेंगाला 12,400. 12,400. बंड्या शेंगाला कमी लागला. शेंगाला कमी लागला, बंड्याला नाही लागला, बंड्याला जास्त लागला. येते ना क्वालिटी दाखव. किती एकर होती? 2 एकर. किती निघाली? 2 एकर मध्ये काय नाही, 45 नाही. हो. काय 25 सांगाल क्विंटल. भावाविषयी काय सांगाल? भाव लय कमी झाला हो. हो, शेतकऱ्याला परवडा ना. परवड नाही. मग काय? हां 15-14 खर्च झाला. हां खर्चाला यायला खर्च आहे. यावर्षी पाऊस झाला आहे भाव जास्त. जास्त झाला. 1 लाख रुपये खत बियाणं झालंय. हो. 1 लाख. बेनं हळदीचं बेनं घ्यायला गेलं तर 4,000-4,500 रुपये. 4,500 रुपये. 4,500 रुपये. आता एरियानुसार काही शेतकऱ्या काही भागात 4 चाललंय, काही भागात 4.5 चाललंय, काही भागात 3.5 चाललंय. 5 बी आले हा 5 दिले. म्हणजे जिथं बेण्याचे आता जसं एरियानुसार चाललंय ते. बेनस 7 क्विंटल घ्या तर 30,000 रुपये लागले. 4 लागायचं 4,000 30,000. तर खत म्हणलं तर बघा येते लागवडी सगळं इथं 50,000 रुपये तरी चाललंय ती. भाव काय लागायला आम्हाला. कमीत कमी 16,000-17,000 भाव पाहिजे. कोण्या गावचे तुम्ही? वडगाव. वडगाव. बाकी काय आता काय सांगू अशी परिस्थिती म्हणल्यावर काय सांगू. भाव तर राहो, माल कमी निघाले, भाव तर राहो. पुन्हा असं लागायला एक फोम यायचा रे म्हणून. आणि बरसात पाणी असं करायलंय, झाका काढा झाका. लय या आता 2 दिवस झाले सारख्या पावसाचं वातावरण आहे ना. आमच्या भागात पाऊस असं भिजली काय शेतकऱ्यांची वाळा. अचानक पाऊस आलाय. 10,000 फाऱ्या न्यावं लागला. भाव काय लागायला बघा. बऱ्याचशा शेतकऱ्याच्या हळदी आता वाळाल्या आहेत किंवा काढायच्या आहेत किंवा शिजत असतील, तर त्यांच्या मनात एक दुखी राहते की भाव आता काय पुढे चालून राहतील 1 महिन्यानी 2 महिन्यांनी. काय सांगाल तुमचं? वाढतील का कमी होतील का? भविष्य चांगलं आहे. नाही असंच रेग्युलर कंटिन्यू. चांगलं आहे. चांगलं आहे. आता बाकीची इच्छा तुमची आहे. भविष्य चांगलं आहे. ज्या प्रकारानं आता आवक भरपूर आहे. आता आवक भरपूर आहे, मात्र क्वालिटीमध्ये पण प्रॉब्लेम आहे, उतारे पण कमी आहेत. हां. आणि शेतकऱ्यांना आता सध्या लेबर वगैरे भेटत नाही आहे, त्या हिशोबानं थोडी त्यांना कष्ट व्हायले. मात्र येणारा टाईम हालतसाठी खूप चांगला चांगला आहे. आहे. आमची पण अपेक्षा आहे आणि आमची पण इच्छा आहे की शेतकऱ्याला नेत्याने म्हणलं ना भविष्य चांगलं आहे. हो म्हणजे हेच कंटिन्यू राहतील किंवा 1-2 हजारांनी चांगलं वाढतील. वाढण्याची अपेक्षा आहे. थोडं थांबून एकदा प्रेशर झाल्यानंतर भाव वाढू शकतो. ठीक आहे. भैया कोण्या गावची तुम्ही? कोण्या गावची? निर्मल आंध्रा. तेलंगाना. क्या भाव गई? 14,000. 14,000. अच्छा कितने एकड़ थी? 7 एकड़. हाँ 7 एकड़ होगा. 7 एकड़ में कितना कुंटल होगा? ऑलरेडी थोड़ा दे दिए उसमें. हाँ ऑलरेडी थोड़ा दे दिए उसमें, वो हिसाब नहीं मिलता बस. हाँ.
तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि असेच डेली बाजारभाव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.